नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे, आपण जसा विचार करतो आपण जसा विचार करतो तसं खरंच घडते का? कुतूहल आहे ना? आणि हो, भगवान बुद्धही म्हणतात की आप जैसा सोचते वैसा बन जाते. आणि खरंच हे तर सगळ्यांनाच माहिती, पण खरंच आपण जसा विचार करतो तसं घडते. खरंच कसं घडते हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, चला तर मित्रांनो, आपण या गोष्टी कसं तथ्य आहे ते बघू. तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी आपण ते जीनची गोष्ट ऐकायचो. ते जीन घासलं जायचा आणि तिच्यातून ते घासलं जायचं आणि तिच्यातून जीन बाहेर निघायचा आणि तो म्हणायचा, क्या हुकुम आहे मेरे आका, असा हात जोडायचा आणि उभा असायचा. आणि मग ते म्हणायचं की चला माझ्यासाठी एक सुंदर महाल बनव. मग तो एक सुंदर महाल बनवायचा. मग तो म्हणायचा जाय हा मॉल तोडून टाक. मग तो जायचा, तो मॉल तोडून टाकायचा. परत म्हणायचा परत याच्यापेक्षा सुंदर महाल बनव. मग परत बनवायचा. पण तो प्रश्न करायचा का? नाही करायचा. तसाच आपला दिमाग आहे मित्र. आपला दिमाग आपल्याला अजिबात आर्ग्युमेंट करत नाही, अजिबात प्रश्न करत नाही. आपलं मन जसं म्हणते तसं तो करतो. लोक खुणं सुद्धा करतात. मग तुम्हाला वाटते का की त्याच्या दिमागात आलं नसं की हे चुकीचं आहे म्हणून? पण त्याच्या मनानं जर म्हणलं ना, त्याचा दिमाग पूर्ण त्याला सपोर्ट करते. मग त्याला चांगलं काय वाईट काय या सगळ्या गोष्टीचा भेद विसरून जाते. आणि हे दिमागाचंच काम आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे, आपला माइंड कसा काम करते. आपला माइंड दोन प्रकारचा राहतो. एक राहते कॉन्शियस माइंड आणि एक राहते सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड माहिती का, 90% कॉन्शियस माइंड राहते आणि 10% फक्त सबकॉन्शियस माइंड राहतं. आणि आपले जे सगळे दिवसभराचे कामं येतात ते सगळे कामं कोण करते माहिती का? तुम्हाला वाटेल की कॉन्शियस माइंड जो 90% तो नाही करत, आपला सबकॉन्शियस माइंड आहे आणि तो करतो. फक्त काही शिकायचं असलं नाही की आपलं सबकॉन्शियस माइंड करतो. तुम्हाला प्रत्येकाला स्वप्न पडत असते. हे तर माझंच एक्झाम्पल म्हणजे माझाच एक्सपिरियन्स नाही, तुम्हाला सगळ्याला स्वप्न पडत असतील का? नाही पडतच असतील. तेव्हा माहिती आहे का स्वप्नात काय होते? तर आमच्या घरी शेत आहे. मी कधी कधी शेतात गेली का नाही की शेत ॲक्च्युली डोंगरा साईडनं आमची शेती. कधी ते स्वप्नात काय होते माहिती का, मी शेतात जाते आणि तिकडून एवढी धावत धावत येते, एवढी धावत धावत येते. माझ्या मागे काहीतरी लागलेलं राहते प्राणी वगैरे. मी धावत धावत येते आणि एवढी धावते आणि स्वप्नातून अचानकच जाग येते. तरी अशी घाबरलेली राहते. बरं झालं, मी ठीक आहे. आणि ते सगळ्या गोष्टी वर्क करतात. मी चालताना माझे हातपायही होतात. म्हणजे स्वप्नात सुद्धा घडते. काहून तर तेव्हाही आपला सबकॉन्शियस ॲक्टिव्ह राहते. आपलं जसं आपलं हार्ट सुरू राहते, ब्लड पंपिंग करते, तसं आपला सबकॉन्शियस 24 तास आपल्या हुकुमात हजर राहतो. तो म्हणते जो जो हुकुम मेरे आका. तुम्ही फक्त सांगा त्याला. तुम्ही जर सांगितलं की हे योग्य आहे तर तो म्हणून ठीक आहे हे योग्य आहे. तुम्ही जर सांगितलं हे चूक आहे तर ते म्हणून ते चूक आहे. तुम्ही जर म्हणलं एखादा मुलगा आहे त्याने जर म्हणलं तो एखाद्या एक्झामचं प्रिपरेशन करत असेल, त्याने जर म्हणलं माझं होईल, नाही होईल, मला वाटते नाही होणार, सिलेबस कम्प्लीट नाही वगैरे, एवढी कॉम्पिटिशन आहे, ते म्हणून जे हुकूम मेरे आका, अजिबात होणार नाही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मी होऊच देणार नाही. आणि त्या मुलाचा रिझल्ट येणारच नाही. आणि एखादा मुलगा आहे दुसरा, त्यानं म्हणलं माझा 100% होईल, तर त्याचा 100% होते. असं आपल्या माइंडची रचनाच अशी. तुम्ही प्रत्येकानं सायकल शिकली असेल का नाही? तुम्ही जेव्हा सायकल शिकता तेव्हा कोण कार्य करते? तुमचा कॉन्शियस माइंड. पहिल्या दिवशी आपण सायकल शिकायला जातो, आपण पायलट कोणतं आहे, हँडल कोणतं आहे, ते कसं चालवायचं ते सगळं शिकतो. सगळं आपण कॉन्शियसली दिवसभर शिकतो, पडतो, टोंगळे फोडतो, सगळ्या गोष्टी करतो. आणि मग 10 दिवसानं, 20 दिवसानं, 30 दिवसानं आपण पारंगत सायकल शिकतो. मग आपण कॉन्शियसली राहतो का? मग आपण फोनवर बोलता बोलता आपला कॉन्शियस माइंड कोणासंग फोनवर बोलते आणि आपला सबकॉन्शियस माइंड सगळे काम करते. सायकल चालवते, कोणी दिसलं का आपण त्याला हाय करतो आणि सायकल चालवायचं काम पण करते. तेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड. तसं एखादी गृहिणी आहे, तिला नवीन नवीन स्वयंपाक येत नाही, पण ती 2 महिन्यानं 3 महिन्यानं त्या घरातलं तिला सगळं माहीत राहते. तिचा हात बरोबर साखरेच्या डब्यावर जाते, हळदीच्या डब्यावर जाते, सगळं ॲटोमॅटिक तिचा माइंड काम करते. सबकॉन्शियस माइंड काम करते आणि कॉन्शियस माइंड फोनवर बोलतो.
ती कोणाला तरी बोलून सांगतही असते असं करा तसं करा. त्याच्यामुळं आपले 100% कामं कोण करते? आपला सबकॉन्शियस माइंड. म्हणून आपण ठरवायचं की आपल्याला काय पाहिजे. एखादा बिझनेसवाला माणूस आहे आणि तो काय म्हणतो माहिती का, माझा बिझनेस चाला नाही लागला, किती महागाई आलेली, एवढे सारे प्रॉब्लेम येतं देशात, असं इराण अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, ऑइलचा एवढा प्रॉब्लेम आहे आणि माझं चालत नाही. तर तो माइंड म्हणते यस तो मेरे आका तुमचा बिझनेस ग्रो होणार नाही, चालणार नाही, मी याची गॅरंटी देतो. आणि तो चालत नाही. कोण गॅरंटी देते? तुमचा सबकॉन्शियस माइंड. त्याच्यामुळं आपण काय करतो हे आपण स्वतःला विचार करायचं. आज कळलं का नाही तुम्हाला? मला तर खूप 4-5 वर्षाच्या आधी कळलेलं आहे की आपण ज्या गोष्टीचा विचार करतो जास्त ते आपल्या सबकॉन्शियसमध्ये जाते आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं की ती त्याची एक छबी बनते आणि तसंच कार्य होते. इमिजिएटली तसंच कार्य होते. एखादा माणूस, एखाद्याचा फोन आला तुम्हाला, तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे, तुम्ही भाऊ आहात, तुम्हाला तुमच्या बहिणीच्या घरून फोन आला, त्यांनी सांगितलं की तुमची बहीण अशी वागते, तसं वागते, असं होते तसं होते. झोपता झोपता तसाच विचार करता करता तुम्ही झोपून जाता आणि दिवसभर तुमचा कॉन्शियस माइंड चालू राहते, रात्री तुमचा सबकॉन्शियस माइंड चालू होते. मग झोपता झोपता ते सांगतात ना, चांगले लोक काय सांगतात की बाबा, चांगले म्हणजे जे कोच वगैरे येतात ते काय सांगतात की तुम्ही रात्री झोपताना छान विचार करून झोपा, सकाळी उठताना चांगला विचार करून उठा, म्हणजे दिवस तुमचा चांगला जाईल. त्याच्यासाठी सांगतात. हां, त्या मुलाची गोष्ट त्या मुलाचं उदाहरण देते मी तुम्हाला. तर की त्या मुलाला तो फोन येतो, तुमची बहीण अशी अशी वागते, आणि मग तू झोपता झोपता विचार करते, माझी बहीणच अशी वागते का? हे पण तर वागत असतील ना, हे तिला त्रास देत असतील, मी उद्या गेलो की असं बोलीन, त्यांना असं करीन, 4 माणसं इकडनं घेऊन जाईन, तसं करीन तसं करीन. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला मित्राचा कोणाचा फोन येते, आपण सांगतो माझ्या ताईच्या घरी असं झालं रे बाबा, तसं झालं. मग ते सगळे जमा होतात. तिथं जाऊन भांडण झालं तर ते कसं सॉल्व्ह करायचं, 4 लोक इकडनं मारायचे कसे न्यायचे, तिकडनं कसं यायचं, हे सगळं मग सबकॉन्शियस माइंड तयारी करून देते. दुसऱ्या दिवशी तोच सिनेरिओ तुम्हाला दिसतो. मग तुम्हाला वाटते की मी मग आहे का नाही तुम्ही जसा विचार करता तसं, आणि मी नाही हा सिद्धांत आहे. त्याच्यामुळं तुम्ही कॉन्शियसली खूप छान विचार करा. तुम्हाला काय पाहिजे ते विचार करा. एखाद्या मुलाला जर चांगली जीवनसाथी पाहिजे तर छान जीवनसाथी मिळाली असा विचार करा, थँक्यू म्हणा. एखाद्याला त्याच्या घरी बहीण भावाचे, आई वडिलाचे प्रॉब्लेम होत असतील, भांडणं होत असतील, आमच्या घरी खूप छान होते असं सांगा. एखाद्याला जॉब पाहिजे असेल तर मला जॉब भेटलेला आहे असं तुमच्या सबकॉन्शियसली सांगा. देव तुमच्या बाहेर नाही, देवानं सगळं आत फिट केलेलं आहे. तुमचा हा माइंड, तुमचं हार्ट 24 तास पंपिंग करते. अशी मशीन आहे का? अजून एकही फोन असा झालेला नाही की 24 तास काम करेल. फोनाला तुम्हाला चार्जिंग करावंच लागेल. किती छान कॅम्प्युटर बनवलं तरी ते रातच्या त्याची बॅटरी डाऊन होते. पण आपल्या हृदयाची बॅटरी कधी डाऊन होते? जेव्हा आपण वर गेलो, असं असं झिकझॅक करते. जेव्हा असं प्लेन झालं तेव्हा आपण गोईंग होतो. त्याच्यामुळं एवढं सुंदर आपलं शरीर आहे माणसाचं, विचार केलं की असं वाटते काय भेटलेलं आहे आपल्याला, काय नाही. कधी कधी मी विचार करते. त्याच्यामुळं सगळं आहे, फक्त तुम्ही विचार करायचा की मला काय पाहिजे आणि तसं आपल्या माइंडला सांगायचं. तुमचा माइंड ॲटोमॅटिक तुमच्यासमोर तसं करून देईल. ओके. आणि तुम्हाला जर खरंच माझे असे कंटेंट आवडत असतील, माझी माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि आज तुम्हाला तर सांगितलंच नाही मी तुमचा सबकॉन्शियस माइंड कसा काम करते, त्याच्यावर खरंच एकदा चिंतन करा की मला हे पाहिजे का आणि पाहिजे नाही का. जे तुम्हाला पाहिजे ते स्वतःला सांगा आणि ते आजूबाजूला मग सगळीकडे दिसते. ओके. चला तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या आणि भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.